हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधू भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केरळमध्ये एक बंधू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हा माणूस जगभर जाऊन लोकांना मार्गदर्शन देत होते. जगभर मार्गदर्शन देण्यासाठी प्रार्थना चालवायला जात आहे. आणि एक दिवशी त्याच्या बायकोनी त्यांना सांगितलं, तुम्हाला एक दिवस मोकळा भेटत नाही, रोज तुम्ही प्रार्थना चालवायला जात आहे. आपल्या गावामध्ये मात्र प्रार्थनेचं ठिकाण नाही. इथं मात्र मध्यस्थी प्रार्थना नाही, इथे महिन्याचं प्रार्थना नाही, आठवड्याचं प्रार्थना नाही, बाकी सगळं दुनियाभर आहे. हालेलुया. नवऱ्याने बायकोला सांगितलं, प्रेज द लॉर्ड, येशूने बोललेलं आहे, जिथे दोघे एकत्र आलेला आहे त्याच्यामध्ये मी आहे. नवऱ्याने सांगितलं, जर मध्यस्थी प्रार्थना चालू करायचं असेल तर थांबायची गरज नाही. नवरा बायको दोघे देवत आहेत. जेवणाच्या ताटामध्ये त्यांनी प्रार्थना चालू केली. प्रार्थना करता करता जेवत आहे. हालेलुया. प्रियानो, प्रार्थना करता करता जेवणारे हे जे लोक आहेत, त्यांचा प्रार्थना चालू असताना तिसरा कोणतरी आले, त्याचा माणूस. प्रेज द लॉर्ड. त्यांनी नवरा बायकोला विचारलं, काय चाललंय तुमचं? आम्ही जेवतो म्हणून त्यांनी बोललं नाही. त्यांनी सांगितलं, आमची प्रार्थना चालू आहे. त्या माणसाने विचारलं, मी पण बसू का? त्यांनी सांगितलं, मोस्ट वेलकम. कारण आम्हाला प्रार्थना सभा चालू करायची आहे. तिसरा व्यक्ती येऊन बसले. हालेलुया. प्रियानो, असे तिघे एकत्र बसले. त्यांनी प्रार्थना चालू केली. जिथे ख्रिस्ती लोक बिलकुल नाही असा एक भूभाग, तिथे देवानी लोकांच्या गर्दी पाठवून द्यायला चालू केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतके गर्दी प्रार्थनामध्ये तिकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर पुढे काय करायचं म्हणून प्रश्न पडले. मनामध्ये अनेक शंका विचार यायला लागले. कुठे प्रार्थना चालू? एका शाळेत जाऊन शाळेतल्या अधिकाऱ्याला विचारलं, तुमच्या शाळेत आम्ही प्रार्थना घेऊ का? घ्या म्हणून बोलले. तिथे पण मोठे, तिकडचे पण जागा पूर्ण नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवट ख्रिस्ती विरोधी लोकांना कळालं की या माणसांच्या मुळे लोक प्रार्थनेला इथले एवढे जमत आहे. म्हणून ख्रिस्ती विरोधी लोकांनी या माणसांचा खून करण्यासाठी
लोकांना पैसा वगैरे देऊन ठेवले, यांच्या गाडीला धडकून त्यांचा खून करण्याची व्यवस्था केली आणि जे लोक त्यांचा खून करायला येत आहे त्या लोकांचा त्यांच्यापर्यंत पोहोचायचा अगोदर मोठा एक ऍक्सिडेंट झाले. सर्वांना थोडा थोडा लागलं मस्तपैकी. हालेलुया. नंतर ते लोक हे खून करायला आलेले जे लोक आहेत ते लोक येऊन बोलले, तुमच्या प्रार्थनांनी आम्ही पुढे सुरू करू. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. त्यांनी विचारलं तुमचं ओळख काय आहे? त्यांनी सांगितलं आमची ओळख भयंकर आहे. Hallelujah. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही तुमचा खून करायला आलो होतो. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रियानो, थोडक्यात बोललं तर आज तुम्ही तुमचा टीव्ही चालू केलं तर शालोम टीव्ही म्हणून जे टीव्ही तुम्हाला दिसत आहे त्या टीव्ही या बंधूकडून चालू झालेले भारतातील सर्वात प्रथम देवाच्या संबंधातील कॅथोलिक कार्यक्रम आहे. या सर्व गोष्टी तिथून चालू झाल्या. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. म्हणून प्रत्येकांच्या वैयक्तिक जबाबदारी आहे वचनाकडे वळणे. तुम्ही वचन वाचत आहे तेव्हा वचनातून तुम्हाला दिवा भेटणार, प्रकाश भेटणार, मार्ग भेटणार, मार्गदर्शन भेटणार, दिशा भेटणार. तुम्ही कुठे पाहिजे तिकडे पोहोचणार. चालू करायचं. Praise the Lord. काही दिवसापूर्वी एक ब्राह्मण बहीण मला भेटून मला बोलले, फादर मला शिक्षण पण नको, मला काहीच नको, मला फक्त देवाच्या दानामध्ये फादर मला वाढ करून घ्यायचं. ते आत्मा देणारी एक प्रेरणा आहे, ते पवित्र आत्मा देणारी एक प्रेरणा आहे. मला आत्म्याच्या दानामध्ये वाढ करून घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्याच्या दानाच्या पुढे काहीही नाही. हालेलुया. जगातील सर्वांना देवाने बुद्धी दिली आहे, ज्ञान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बुद्धी आणि ज्ञान देवाने सर्वांना दिलेलं आहे. तरी सगळ्यांच्या बुद्धी आणि ज्ञानापेक्षा पुढच्या देणगी आहे, दान आहे पवित्र आत्म्याची कृपा. प्रियानो, आपण नीती सूत्र 21 अध्यायातील दुसरं वचन. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. मनुष्याला वाटते, मला वाटतं तसं मी जातो, बरोबर आहे. हालेलुया. कोणालाही विचारा, मला वाटते बरोबर आहे, काही प्रॉब्लेम आहे, मी बरोबर रस्त्यावर आहे, बरोबर मार्गामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हे माणसांच्या बुद्धी आणि माणसांचे ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा देणारा अभिषेक निराळा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा एक तरुण मुलगा मला भेटायला आला. त्याचा पप्पा पोलीस सीआयडी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा जो तरुण मुलगा मला भेटायला आला, त्यांनी येऊन अनेकदा प्रार्थना बसलेला मुलगा आहे. हालेलुया. एकदा तो आला आणि मला सांगितलं, फादर मी एक मुलगी बघायला जात आहे. प्रेज द लॉर्ड. मी बायबल वाचत बसलेला असताना हा मुलगा माझ्या समोर आलेला आहे. हालेलुया. मी मुलगी बघायला जात आहे, बोलता बोलता येशूने मला एका मुलीचा नाव आणि गाव बोलून दिलं. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. तेव्हा मी सांगितलं फादर ती मुलगीचं गाव असं बोलताना मी सांगितलं नको तिकडे जाऊ. प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं त्याला देवानी सांगितलं पन्हाळामध्ये अमुक मुलगी देवानी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या पोरांनी सांगितलं होय फादर मी तिलाच बघायला जातो आहे. हालेलुया. मी तिलाच बघायला जातोय. हालेलुया. म्हणजे परमेश्वराच्या मनामध्ये कुठल्याही शंका बाळगायची गरज नाही. नाव दिलेलं आहे, गाव दिलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये कुठलेही शंका मागे पुढे आलं तरी त्या शंकेला जागा द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण हे देवाने निवडलेले मार्ग आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यानं मला वाटलं म्हणून मी जातो आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रेरणा कुठून येत आहे? आपल्याला प्रेरणा 3 भागातून येते. प्रेरणा मिळणारा एक सोर्स आहे माणसांची बुद्धी. तुम्ही शिकलेला आहे, तुम्ही अनुभवी आहे. तुमच्या बुद्धी तुम्हाला प्रेरणा देणार. माणसांचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रेरणा देणारा दुसरा एक मार्ग आहे दुष्ट आत्मा. त्वचेच्या संबंधातील आजारपणा त्रास असलेल्या काही लोकांचा त्वचेचा त्रास दूर करून देत आहे. रात्रीच्या काळामध्ये घरातून बाहेर पडायला भीती वाटते. बाहेर पडायला अनेक कारणामुळे त्रास होत आहे. अशा अनेक लोकांना रात्रीच्या काळामध्ये घराबाहेर पडण्याचा वर एक विशेष आशीर्वाद परमेश्वर देत आहे. अनेक लोकांचा घबराहट, भित्रीपणा परमेश्वर दूर करून देत आहे. काही लोकांना डॉक्टरांच्याकडे जायला, डॉक्टरांशी बोलायला लाज वाटत आहे. अशा लोकांना त्या बंधनातून देवाने आता सोडवलेला आहे. चष्मा न वापरता वाचण्याचं दान येशू कोणाला तरी देतात. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.